तुमच्याकडे सुद्धा भरघोस पाणी असेल तर तुम्ही सुद्धा 15 मेच्या नंतर हळद लागवड करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की 15 मे नंतर हळद लावली तर चांगली असेल का. खूप सारे त्यावर मॅसेज सुद्धा आहेत. तर तुमच्याकडे पाण्याची एकदम मुबलक प्रमाणात उपलब्धता असेल तर नक्की तुम्ही 15 मे नंतर तुमची सगळी काही मशागत व्यवस्थितरित्या आटोपून घ्या, जमीन एकदम थंडी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हळदीचे बेड पाडून हळद लावू शकता. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे तर आपल्याला पाण्याची व्यवस्थितरित्या सोय करावं लागेल. अगोदर ती जमीन एकदम थंडी करावं लागेल, त्याच्यानंतर बेड पाडा, त्यानंतर लगेच ठिबकची सोय करा. ठिबकची सोय करून तुम्ही व्यवस्थितरित्या एकदम बेड पाडा आणि त्या बेडवर हळद लागवण चालू करू शकता. याच्यामध्ये जे काही भेसळ डोस तुम्हाला लागणार आहेत ते तुम्हाला सांगितले की बेड पाडायच्या अगोदर कुठले टाकायचे आहेत. बेड पाडल्यानंतर तुम्हाला जे काही भेसळ डोस लागणार आहे ते येत्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णतः सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही रान तयार करा. काल बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाऊस झाला असेल तर तुमचे नांगरटीचे ढेकळं नक्कीच मुरले असतील. नसतील ते ढेकळं मुरले तर एक ध्यानात ठेवा, त्याचं कल्टिवेटर करा, ज्याला आपण फनकटी म्हणतो. आडवी उभी फनकटी केल्यानंतर त्या ढेकळांमध्ये बरेच बारीकपणा येते. त्याच्यानंतर आपण रोटर जर केलं तर एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या हळदीचं बेड पाडण्यासाठी रान तयार होते. आणि बेडमधलं अंतर कमीत कमी 4.5 फूट ठेवा. 2 बेडच्या जे नाल्या असतात त्या नाल्यामधलं अंतर कमीत कमी 4.5 फूट असलं पाहिजे. तेच एक आयडेंटिकल अंतर हळदीसाठी आहे, ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहील आणि व्यवस्थित त्या हळद दाटणार नाही. याच्यामध्ये समोरील जे काही नियोजन आहे हळदीचं एकदम टॉप क्लास नियोजन तुम्हाला माझ्याकडून भेटत जाईल. तेवढं करा, आपल्या चॅनल सोबत राहा, आपल्या आयडी सोबत राहा, आयडीला फॉलो करून ठेवा आणि युट्यूबच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. एक ग्रुप सुद्धा बनवलेला आहे, त्या ग्रुपची वर मी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, सोबत राहा. तुम्हाला हळदीमध्ये कापूस कुठलंही तुमचं पीक असू द्या, त्या पिकावर चांगल्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये योग्य उत्पन्न नक्कीच मी काढून देईल. माझ्यावर फक्त भरोसा ठेवा आणि सोबत राहा.